तर हिवाळा म्हटलं की मार्केटमध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात अवेलेबल असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीरीपासून 3 वेगवेगळ्या रेसिपी बनवणार आहोत आणि एकाच बॅटरपासून बनवणार आहोत। तर आशा करते की तुम्हाला या सर्व रेसिपीज नक्कीच आवडतील। तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्ते, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर हे बघा, फ्रेश छान कोथिंबीर मी इथे धुवून घेतलेली आहे। गाजरसुद्धा घेतलेला आहे, गाजरचे छिलके काढून घेतले आणि हिरव्या मिरच्या आणि इथे अद्रक घेतलेला आहे। आता सर्वात प्रथम आपण काय करायचं, हे गाजर जे आहे किसून घ्यायचं। बरेचसे मुलं जे आहेत किंवा मोठ्यांनासुद्धा गाजर असं कच्चं खायला आवडत नाही, पण भरपूर प्रमाणात यामध्ये ए विटॅमिन असतं, त्यामुळे गाजर आपण आहारामध्ये नक्कीच घेतलं पाहिजे। कारण थंडीच्या दिवसामध्येच हे गाजर अवेलेबल असतात, 12ही महिने अवेलेबल नसतात। तर जेव्हा मार्केटमध्ये अवेलेबल असतात ना, तर त्याचा भरपूर आपण वापर केला पाहिजे आपल्या आहारामध्ये। पर बऱ्याचशा जणांना आवडत नाही, तर अशा प्रकारे रेसिपी करून सुद्धा आपण मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा घरच्या आपल्या फॅमिली मेंबरला खिलवू शकतो। तर हे बघा, गाजर मी इथे किसून घेतलेला आहे। आता त्यानंतर काय करायचं, हिरव्या मिरच्या आणि एक अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे। अद्रकसुद्धा आपल्या आहारामध्ये हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त घेणं खूप गरजेचं असतं, यामुळे कफ वगैरे होत नाही, सर्दी वगैरे होत नाही। तर इथे मी अद्रक घेतलेला आहे, अद्रकाचा एक मोठा तुकडा आणि भरपूर हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत, कारण आम्हाला तर तिखटच आवडतं। तर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही थोडं मिरच्याचं प्रमाण कमी करू शकता। तर आता मी हिरव्या मिरच्या आणि अद्रक जे आहे ना, असं छोट्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेत आहे। जर तुमच्याकडे असा खलबत्ता अवेलेबल नसेल, जनरली सर्वांकडे असतोच, जर नसेल ना तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याची पेस्ट तयार करून घेऊ शकता। पण खरं सांगायचं म्हणजे असं जर ठेचून घेतलं ना आपण हिरव्या मिरच्या आणि अद्रक, तर याची टेस्ट जी आहे ना रेसिपीमध्ये खूप छान वाटते, खूप छान टेस्ट येते। त्यामुळे मी तर सजेस्ट करेल की असं ठेचूनच घ्या हिरव्या मिरच्या आणि अद्रक। तर फार जास्त वेळ लागत नाही, पटकन होतं। तर हे बघा, आता हिरव्या मिरच्या आणि अद्रक ठेचून झालेलं आहे। हे बघा, आता आपण ही साईडला ठेवूया। आता आपण ही जी धुतलेली कोथिंबीर आहे ना, विदर्भामध्ये या कोथिंबीरला सांबार म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगाल कमेंट बॉक्समध्ये। तर आता मी तुमच्या भाषेतच म्हणते, आमच्याकडे तर सांबार म्हणतात। तर कोथिंबीर जी ही आहे ना, आपण छान धुवून घेतलेली आहे, छान फ्रेश आहे। आता आपण ही धुतलेली जी फ्रेश कोथिंबीर आहे, छान अशी बारीक कट करून घेऊया। तर आज मी या व्हिडिओमध्ये 3 रेसिपीज तुम्हाला सांगणार आहे। तर यातील 2 ज्या रेसिपी आहेत ना, बिलकुल बिना तेलाच्या आहेत, अगदी 2 थेंब तेलामध्ये आपण या रेसिपी करणार आहोत। आणि तिसरी जी रेसिपी आहे ना, थोडी चटपटीत आहे, ती ऑइली आहे। तर हे बघा, कोथिंबीर छान अशी मी इथे कट करून घेतलेली आहे। आता आपण काय करायचं, आपल्याला इथे 2 बॅटर तयार करायचे आहेत। तर मी थोडी कोथिंबीर दुसऱ्या प्लेटमध्ये काढत आहे आणि यातील गाजर जे आहे बघा, या प्लेटमध्ये म्हणजे कोथिंबीरमध्ये गाजर टाकत आहे। दोन्ही प्लेटमध्ये मी कोथिंबीर आणि गाजर मिक्स करून घेत आहे। तर अगोदर आपण जे बॅटर आहे ना, इथे मी सर्वात अगोदर जी रेसिपी करणार आहे, थालीपीठ करणार आहे कोथिंबीरीचे, तर त्यासाठी मी अगोदर आपलं मिश्रण तयार करून घेते। तर इथे मी हे बघा, कसुरी मेथी टाकत आहे आणि गव्हाचं पीठ टाकलेलं आहे मी, साधारणतः अर्धी ते पाऊण वाटी। पांढरे तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ आपण 1 ते 1.5 छोटा चम्मच टाकायचं। तिळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आणि हिवाळ्यामध्ये नक्की आपण याचा आहारात वापर केला पाहिजे। थोडी चिली फ्लेक्स टाकत आहे, चिली फ्लेक्स तुमच्याकडे नसेल ना, तर तुम्ही लाल मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि त्या तुम्ही इथे टाकू शकता। थोडंसं मी ऑरिगॅनो टाकत आहे, ऑरिगॅनो नसेल ना तुमच्याकडे तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण टेस्टमध्ये रेसिपीमध्ये खूप छान वाटतं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स, त्यामुळे मी इथे टाकत आहे। साधारणतः अर्धा छोटा चम्मच टाकायचं ऑरिगॅनो। तर मी हे थालीपीठचं बॅटर तयार करत आहे आणि हे बघा, हे हिरव्या मिरच्या आणि अद्रक जे मी ठेचून घेतलेलं होतं ना, ते यामध्ये आपण टाकूया। साधारणतः 1 चम्मच, थोडं जिरा टाकलेलं आहे मी यामध्ये, 1 ते 1.5 चम्मच टाकायचं। आम्हाला थोडं झणझणीतच पाहिजे असतं, त्यामुळे मी थोडं जास्त टाकत आहे। हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी किंवा जास्त करू शकता। त्यानंतर मी थोडीशी हळद टाकत आहे, इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। अगदी कमी साहित्यामध्ये आपण ह्या रेसिपी तयार करणार आहोत। थोडीशी अर्धा छोटा चम्मच मी इथे धण्याची पावडर टाकलेली आहे
आणि इथे थोडंसं मी आता बेसन टाकत आहे, साधारणतः 2 छोटे चम्मच. आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आपण थालीपीठ करण्याकरिता जसं बॅटर करतो ना, जशी दाटसर करतो, म्हणजे एकदम पातळ नाही एकदम घट्ट पण नाही, त्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला यामध्ये थोडं गव्हाचं पीठ कमी वाटत असेल तर तुम्ही ते गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकता. तर ते सर्व मी भिजवून घेतलेलं आहे, साईडला ठेवलेलं आहे. आता मी इथे तयार करत आहे, आपण दुसरी रेसिपी इथे तयार करणार आहोत. कोथिंबिरीचे अप्पे आणि कोथिंबिरीचे इथे वडे तयार करणार आहोत. तर त्याकरता मी बॅटर एकच तयार करणार आहे. तर कोथिंबीर आणि गाजर घेतलेलं आहे. तर यामध्ये मी आता टाकत आहे तीळ, पांढरे तीळ, चिली फ्लेक्स शिल्लक राहिलेले टाकून देऊया आपण 1 छोटा चम्मच. बेसन टाकायचं आहे आपल्याला 4 छोटे चम्मच. आणि मी इथे रवा घेत आहे. रवा आपल्याला टाकायचा साधारणतः अर्धा वाटी. आणि ही कसुरी मेथी आहे 2 छोटे चम्मच. ठेचलेलं हिरव्या मिरच्या आणि अद्रक 1 ते 1.5 छोटे चम्मच. आपण आता यामध्ये हिरव्या मिरच्या ठेचलेल्या टाकल्या आहेत, त्यामुळे आपल्याला इथे रेड चिली पावडर टाकायचं नाही आहे. त्यानंतर मी इथे टाकत आहे थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग टाकत आहे मी यामध्ये. त्यानंतर आता पाणी टाकायचं आणि हे बॅटर तयार करून घ्यायचं. थोडं घट्ट भिजवायचं हे बॅटर, जसं आपण अप्पे करण्याकरता जनरली पीठ भिजवतो ना, त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर आपले अप्पे जे आहेत ना, एकदम छान असे स्पंजी सॉफ्ट व्हावं याकरिता मी इथे थोडंसं बेकिंग पावडरसुद्धा ॲड करणार आहे, अगदी चिमूटभर. थोडा आणखी मी रवा इथे टाकत आहे शिल्लक राहिलेला. थोडा आपण इथे बेकिंग पावडर टाकूया. हे बघा, जर तुमच्याकडे वेळेवर रवा जर अवेलेबल नसेल ना, तर तुम्ही या बॅटरमध्ये तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता. तर हे बघा, आपलं हे जे बॅटर आहे ना, ते सुद्धा तयार झालेलं आहे कोथिंबिरीचे वडे आणि कोथिंबिरीचे अप्पे तयार करण्याकरिता. आणि आपण जे पहिले अगोदर बॅटर तयार केलं होतं ते आहे थालीपीठचं बॅटर. तर हे बघा, आपली सर्व तयारी झालेली आहे. हे मिक्स करायचं आणि आपण साईडला ठेवूया. आणि आता सर्वात प्रथम आपण तयार करूया थालीपीठ. तर हे बघा, थालीपीठचं बॅटर इथे तयार झालेलं आहे आणि तवासुद्धा गरम झालेला आहे. तर चला आता आपण डायरेक्ट तव्यावर आपण हे थालीपीठ करणार आहोत. मी इथे रुमालवर वगैरे अजिबात थापून घेत नाही आहे, डायरेक्ट तव्यावर मी इथे करत आहे. थोडं तेल लावून घ्यायचं हे बघा, आणि हाताला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हे बॅटर हाताला चिपकणार नाही. तर एक छोटा गोळा घ्यायचा आणि डायरेक्ट तव्यावर हे बघा अशा प्रकारे थोडं सांभाळून करायचं, म्हणजे हाताला तव्याचा चटका नाही लागला पाहिजे. तुमच्या हाताला जर बॅटर चिपकत असेल तर थोडं पाणी लावत जायचं मधून मधून, आणि मग हे छान असं पसरवून घ्यायचं, एकदम पातळ असं छान असं. आणि खूप जास्त मोठे करायचे नाही, कारण थोडे छोटे असले ना हे थालीपीठ की दिसायला खूप छान वाटतात आणि मुलांना मग छान वाटतं. त्यामुळे फार जास्त मी मोठे करत नाही आहे. जर तुम्हाला मोठ्या साईजचे करायचे असतील ना थालीपीठ, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याची साईज मोठी करू शकता. तर हे बघा, पलटवून घेऊया. दोन्ही साईडनी मंद आचेवर करून घ्यायचं. हे तुम्ही मुलांना सकाळी टिफिनमध्ये किंवा मग नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकता. रोजच्या पोळी भाजीपेक्षा एकदम डिफरंट टिफिन मुलांना छान आवडेल आणि पौष्टिकसुद्धा आहे. आणि मोठ्यांनासुद्धा कधी कधी रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो. कधीतरी थोडंसं जेवणामध्ये थोडं डिफरंट जेवण असलं की खायची इच्छा थोडी वाढते आणि छान जेवण होतं मग. त्यामुळे कधी कधी थोडंसं चेंजेस करत जायचं स्वयंपाकामध्ये किंवा जेवणामध्ये. इन्ग्रेडियंट्स तेच असतात, पण त्याच इन्ग्रेडियंट्समधून थोड्या डिफरंट रेसिपीज कशा करायच्या आहेत ते आपल्याला सुचलं पाहिजे. तर आपण थोडं जर इथे आयडिया केली किंवा मग थोडंसं जर आपण आपली कल्पनाशक्ती लावली ना, की म्हणजे खूप छान वेगवेगळ्या रेसिपीज आपण घरच्या साहित्यामधूनच तयार करून घेऊ शकतो आणि त्यासुद्धा
कमी तेलामध्ये, कमी साहित्यामध्ये. तर दुसरं थालीपीठसुद्धा हे बघा अशा प्रकारे डायरेक्ट मी तव्यावरच करत आहे, फार जास्त झंझट न करता. हे बघा तुम्ही हे जे थालीपीठ आहे तुपावर, तेलावर, बटरमध्ये सुद्धा करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मुलांना सहसा बटर आवडतं. तूपसुद्धा लावून तयार करू शकता. तूप तर हेल्दीच आहेच. तर आपली पहिली रेसिपी इथे झाली. तुम्ही बघू शकता किती कमी तेलामध्ये, अगदी 2 ते 3 थेंब तेलामध्ये आपली ही पहिली रेसिपी तयार झालेली आहे. आणि तुम्ही बघितलंच की इथे मी साहित्य किती मोजकं आणि घरी अवेलेबल असणारं वापरलेलं आहे. तर हे बघा थालीपीठ तयार झालेले आहेत. चला आता आपण दुसरी रेसिपी तयार करूया. तर हे बघा कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. दुसरी रेसिपी थोडी चटपटीत आहे. तर बॅटर तेच आहे. हे बघा आता याचे मी वडे तयार करून घेणार आहे. एकाच बॅटरपासून आपण इथे अप्पेसुद्धा तयार करणार आहोत आणि वडेसुद्धा तयार करणार आहोत. तर तेल छान गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी आहे. मंद आचेवर आपण हे अशा प्रकारे वडे तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अवेलेबल असलेली कोथिंबीर, त्या कोथिंबीरपासून या रेसिपी आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर हे बघा वडे अगदी छान मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत, कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे. हे बघा वडे तयार झालेले आहेत. बाकीचे वडेसुद्धा आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊया. हे बघा तर हे बघा आपल्या 2 रेसिपीज तयार झालेल्या आहेत. छान असे क्रिस्पी कुरकुरीत वडे आणि थालीपीठ. चला आता आपण तिसरी रेसिपी इथे तयार करूया. तर हे बघा अप्पे पात्र मी गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी आहे. थोडं तेल टाकून घेतलेलं आहे, अगदी 2 थेंब, आणि छान असं पसरवून घेत आहे बघा ब्रशनी. हे बघा आणि हेच बॅटर आहे. आपण ज्या बॅटरचे आपण वडे तयार केले ना, तेच बॅटर आहे. ते बॅटर आपण टाकायचं आहे. आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, कारण अप्पे तयार करण्याकरिता ना खूप कमी वेळ लागतो आणि कमी फ्लेमवर आपल्याला हे अप्पे तयार करायचे असतात. याला फार जास्त वेळ लागत नाही, 2 मिनिटांमध्ये होतात. हे बघा एका साईडने झालेले आहेत. पलटवून घेऊया. दुसऱ्या साईडने सुद्धा तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपण 2 मिनिटं, 1 ते 1.5 मिनिटामध्येच तयार होतात हे अप्पे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. हे बघा अप्पे आपले तयार झालेले आहेत इथे. हे बघा तर आता आपण काढून घेऊया. आणि हे अप्पे जे आहे ना, तुम्ही सांबार सोबत किंवा मग हिरव्या मिरचीच्या चटणी सोबत खाऊ शकता, किंवा काही नाही केलं ना तरी सुद्धा हे अप्पे जे आहेत ना असेच खूप छान वाटतात, कारण आपण यामध्ये सर्व छान असं मसाले वगैरे टाकलेले आहेत. हिरवी मिरची सुद्धा आहे. तर हे बघा आपल्या 3ही रेसिपी इथे तयार झालेल्या आहेत. आय होप की तुम्हाला ह्या सर्व रेसिपीज आवडतील. आणि जर आवडल्या ना तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा, लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल ना तर प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि सर्वात प्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या ह्या रेसिपीज बघितल्या, तर त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त राहा, मजेत राहा आणि नेहमी हसत राहा. नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. मी अशाच छान नवीन आणि एकदम युनिक पौष्टिक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तो रोज माझा व्हिडिओ जो आहे ना 2 वाजून 10 मिनिटांनी अपलोड होणार आहे.